आहोत सीए संदर्भातल्या बातमीनं। सीए संदर्भात केंद्र सरकार आपलं उत्तर सादर करणार आहे, तर 8 एप्रिलला प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं जाणार आहे। 9 एप्रिलला सुनावणी पार पडणार आहे। इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि आसाम काँग्रेसचे नेते देबब्रत सैकिया यांनी आता याचिका दाखल केलेली होती। सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल केलेली होती। या याचिकेत नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती। तर आपण बघतोय सीए संदर्भात केंद्र सरकार आपलं उत्तर सादर करणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेले। शिवाजी, सीएला आता अनेकदा विरोध करण्यात आला आणि आता सीए संदर्भात जी याचिका दाखल केलेली होती त्यावर केंद्र सरकार आपलं उत्तरही सादर करणार आहे, काय अधिकची माहिती आहे? केंद्र सरकारने 11 मार्चला सीए कायदा लागू करण्याचं नोटिफिकेशन जारी केलं होतं। त्यानंतर खास करून जे सीमावर्ती राज्य आहेत त्या राज्यामध्ये सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे। खास करून मुस्लिम समाजाकडनं हा रोष व्यक्त केला जात आहे। पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशातील बिगर मुस्लिम निवासितांना नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे। केंद्र सरकार सातत्यानं सांगत आलेलं आहे की हा कायदा कोणाचंही नागरिकत्व घेणारा नाहीये, नागरिकत्व देणारा कायदा आहे। 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश ज्यांचा धार्मिक छळ झालेला आहे अशा हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना नागरिकत्व दिलं जाणार आहे। त्यासाठी ही कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार आहे। मात्र याच देशातून आलेल्या मुस्लिम लोकांना देखील याच्यामुळे त्यांचं नागरिकत्व जाण्याची भीती आहे। त्यामुळे एक मोठा रोष निर्माण झाला, खास करून आसाम, पश्चिम बंगाल हे जे राज्य आहेत या राज्यामध्ये। त्यामुळे या राज्यातील लोकांचं म्हणणं आहे की हा धार्मिक आधारावरती दिलेला कायदा आहे आणि धर्माच्या आधारावरती भेदाभेद करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकार आपलं उत्तर सादर करणार आहे। त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती 9 एप्रिलला सुनावणी होणार आहे। मात्र केंद्र सरकार नक्की आज काय उत्तर सादर करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।